नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ह्युमन राईट वन या क्रेडिट कोर्समध्ये आपलं सर्व PG फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मागील काही तासाच्या माध्यमातून भारतातील मानव अधिकाराच्या संदर्भात असलेल्या विविध घटकांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी भारतातील ज्या काही यंत्रणा आहेत, ज्या आयोगांची आणि यंत्रणांची उभारणी भारतीय संविधान संसदेच्या कायद्याला अधीन राहून भारतातील विविध घटकांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी काही कायदे, काही संवैधानिक संस्थांची उभारणी तिथे केल्या गेलेली असल्याचं दिसतं. आणि यातील आपण नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे की आहे तर ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर महिलांच्या मानव अधिकारांच्या संदर्भात जे विविध कायदे असतील तर त्या कायद्यांचा सुद्धा अभ्यास आपण मागील काही तासाच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मानव अधिकारांच्या संदर्भात दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक की ज्यांच्या मानव अधिकाराच्या संदर्भात किंवा त्यांच्या मानव अधिकारांचा प्रश्न हा भारतच नव्हे तर जगभर सगळ्याच देशामध्ये कमी अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात ती समस्या जाणवते, तर ते म्हणजे चिल्ड्रन म्हणजे बालकांचे जे की मानव अधिकार आहेत तर त्यांच्या संबंधीच्या समस्या आपल्या भारतातील सामाजिक व्यवस्था असो का ती पाश्चिमात्य तील सामाजिक व्यवस्था असो का ती पौरात्य सामाजिक व्यवस्था असो, कोणत्याही सामाजिक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बालकांच्या मानव अधिकारांचा प्रश्न हा तिथे निर्माण होत असल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून बालकांच्या मुलांच्या मानव हक्कांच्या संदर्भात सुद्धा भारतीय संविधान असो, भारतीय संसद असो आणि भारतातील संवैधानिक संस्था असो यांच्या माध्यमातून भारतातील बालकांचे हक्क संरक्षणाची जबाबदारी इथे एक यंत्रणा, एक विशेष अशी तरतुदी त्यासाठी इथे केल्या गेलेल्या असल्याचं आपण दिसतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की बालकांना बालमजुरांपासून त्यांची सुटका करण्यासाठी, बालमजुरीपासून त्यांना सुटका त्यांची करून आणण्यासाठी आणि त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठी भारत शासनाकडून, भारताच्या संसदेकडून विविध उपाययोजना केल्या गेलेल्या आहे. याचाच एक भाग म्हणून जो काही शिक्षणाचा अधिकार जो काही आहे भारतीय राज्यघटनेतील एक शिक्षणाचा आणि जो अधिकार आहे तर त्यामध्ये या अधिकाराला मूलभूत अधिकाराशी त्याला जोडण्याचं काम तिथे केलं गेलेलं असं आपण दिसतं. 2009मध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायदा हा तिथे केला गेला आणि त्या कायद्यानुसार जे काही सर्व प्रकारचे बालकं भारतामध्ये असतील ज्यांचे वय 6 ते 14 वयोगटातील असतील तर अशा सर्व बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी थांबवण्यासाठी त्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायदा RT ॲक्ट आपण जे काही म्हणतो तर तो तिथे केला गेला असं आपण दिसतो. आणि अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून भारतामध्ये बालकांचे हक्क संरक्षणाची जबाबदारी एक यंत्रणा तिथे ती उभारल्या गेलेली असं आपण दिसतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून बालकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी भारतामध्ये कशा प्रकारची यंत्रणा आहे, कोणकोणते कायदे ते तिथे निर्माण केले गेलेले आहे, तर याचा ओहापोह याची चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे करून घेणार आहोत. बालक म्हणजे त्याची एक पार्श्वभूमी आपण थोडक्यामध्ये एक प्रस्तावना सुरुवातीला बघूयात. बालक म्हणजे देशाची आणि कुटुंबाची मालमत्ता समजली जाते. त्यांचे संगोपन करणे, काळजी घेणे, त्यांना शिस्त लावणे ही संपूर्ण जबाबदारी कुटुंबाची तिथं असल्याचं आपण दिसतं. बालकाचा अपत्याचा जो जन्म होतो तर तो कुटुंब व्यवस्थेमध्ये होतो आणि मग त्या कुटुंबाची आणि पर्यायाने त्या देशाची, त्या समाजाची ती एक मालमत्ता म्हणून त्याला पाहिलं जातं, त्याला समजलं जातं असल्याचं दिसतं. त्याचे संगोपन करणे, त्याची काळजी घेणे, त्याला शिस्त लावणे ही संपूर्ण जबाबदारी त्या कुटुंबाची, त्या परिवाराची तिथं राहत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर मुलाची परिस्थिती बदलते आणि त्यानिमित्ताने मूल शाळेत जाणे, घरात मोठ्यांना मदत करणे इत्यादी बाबी त्याच्यावर सोपवल्या जातात.
जोपर्यंत बालक स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत त्याच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी तिथं समाजाची तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे बालक हा थोडासा मोठा झाला, की मग त्याच्यावर त्याची जी काही परिस्थिती आहे, तर ती तिथं बदलत असल्याचं आपल्याला दिसतं. मूल हे शाळेत जायला लागतं. घरात छोट्या-मोठ्या कार्यासाठी मग ते बाळ जे काही आहे, बालक जे काही आहे, तर ते मदत करायला तिथं लागत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यावर छोट्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील, तर त्या तिथं सोपवल्या जातात आणि मग बालक जोपर्यंत स्वावलंबी होत नाही, तो परिपूर्ण होत नाही, त्याचा विकास पूर्ण जोपर्यंत होत नाही आणि मग तोपर्यंत त्याच्या संरक्षणाची जबाबदारी जी की आहे, तर ती त्या समाजाची ती जबाबदारी तर राहत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग याचकरिता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर बालकांचे हक्क जतन करण्याकरिता काही तरतुदी त्या तिथं केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. भारताचं संविधान असो का युनेस्को असेल, UNO असेल, या दोन्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा बालकांच्या हक्कांचं जतन करण्याकरिता, त्यांचं संरक्षण करण्याकरिता, त्यांचं संवर्धन करण्याकरिता काही तरतुदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. त्याचा प्रामुख्याने आढावा आपल्याला जो काही आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे. पहिलं जे काही भारतामध्ये पहिला कायदा किंवा पहिली तरतूद बाल हक्कांच्या संरक्षणासाठी जी काही केल्या गेली, तर ती म्हणजे राष्ट्रीय बाल कायदा 1986. 1986मध्ये हा राष्ट्रीय बाल कायदा 1986 हा तिथं केला गेला आणि त्यानुसार 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलगा आणि 18 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुलगी बालक म्हणून तिथं समजले जाईल, अशी तरतूद या राष्ट्रीय बाल कायदा 1986मध्ये तिथं केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतं. पुढे हे जे काही वय आहे, तर ते कमी करून अगोदर 1986मध्ये राष्ट्रीय बाल कायदा 1986 हा जो काही केला गेला होता, तर त्यानुसार 16 वर्षापेक्षा कमी जे काही वय मुलाचं असेल आणि 18 वर्षापेक्षा मुलीचं वय जर कधी कमी असेल, तर त्यांना बालक किंवा सज्ञान तिथं समजलं जात नसल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून नंतर पुढे हे जे काही वय आहे, तर वय वर्ष 14 पेक्षा जे काही कमी ज्या मुलांचं आणि मुलींचं वय कमी असेल, तर त्यांना तिथं बालक म्हणून समजलं जात असलं आपल्याला दिसतं. त्यासाठी घटना दुरुस्ती जो काही केल्या गेली आणि 2014 हा कायदा तिथं 4 हा कायदा तिथं केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे जी काही वयाची अट आहे, तर ती पुढे 14 वर्षापर्यंत कमी दोन्ही मुलगा असो का मुलगी असो, यांच्या दोन्हीसाठी ती शिथिल तिथं कमी केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ती घटना दुरुस्ती 2004 साली ती केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल कायदा 1989. 20 नोव्हेंबर 1989 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एक करार केला गेला आणि त्या करारानुसार बालकांच्या मानवी हक्कांचे जतन करण्याचे निश्चित तिथं केले गेलेले असल्याचं आपणास दिसतं. 20 नोव्हेंबर 1989 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये एक करार आमसभेमध्ये जे काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे, तर त्याचं जे काही अधिवेशन वार्षिक अधिवेशन जे काही होतं, तर त्या आमसभेमध्ये एक करार तिथं केला गेला आणि त्या करारानुसार बालकांच्या मानवी हक्कांचं जतन करण्याचं तिथं निश्चित करण्याचं काम तिथं केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल हक्कांचा जाहीरनामा 1924. 1924 आणि 1959 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने बाल हक्कांचा जाहीरनामा तिथं घोषित केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. ज्याप्रमाणे मानव अधिकारांचा जागतिक जाहीरनामा 1948मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केला. 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाच्या जागतिक हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्राने घोषित केला. तर त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाल हक्कांचा जाहीरनामा हा 1924 असेल आणि 1959 असेल. 1959मध्ये सुधारित असा संयुक्त राष्ट्र संघटनेने बाल हक्कांचा जागतिक जाहीरनामा तिथं घोषित केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यानुसार जे काही आहे, तर बालकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम तिथं केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये अनेक तरतुदी ज्या काही आहे, तर त्या करून बालकांना
तिथे संरक्षण देण्याचं काम, त्यांच्या अधिकारांचं जतन करण्याचं काम तिथे केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसतं. कठीण प्रसंगी बाल हक्काचे संरक्षण. संयुक्त राष्ट्र संघटना 1960 साली बाल हक्कांचा जाहीरनामा घोषित करून त्यातील तरतुदी करून बाल हक्कांचा जागतिक जाहीरनामा आहे, तर तो तिथं मांडण्याचं काम तिथं केलेलं असलं आपल्याला दिसतं. एवढंच नाही तर अनेक वेळा म्हणजेच जेव्हा जेव्हा अनेक बालकांसाठी जागतिक शिखर परिषदा असतील आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे काही विभाज्य असे जे काही घटक आहेत, अंग आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर बालकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना तिथे केलेल्या असल्याचं आपणास दिसतात. बालकासाठी जागतिक ज्या काही शिखर परिषदा आहे, तर त्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 1990मध्ये पहिली बाल हक्क शिखर परिषद ती तिथे झालेली असल्याचं आपण दिसतं. याचबरोबर 2001 साली न्यूयॉर्क याच ठिकाणी पुन्हा जागतिक शिखर परिषद तिथं ती झालेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा जो काही विविध प्रयत्न संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून बालकांच्या मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी तिथं ते झालेले असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण बघूया भारतातील बाल हक्कांचे संरक्षण करणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, तर त्या आपण एक ज्या काही तरतुदी आहेत तर त्या इथे बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत बाल हक्क संरक्षण कायदा किंवा आयोग 2005. भारतामध्ये बालकांचे, मुलांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्याचे संरक्षण हे केलं जावं यासाठी, या दृष्टिकोनातून, या हेतूने बाल हक्क संरक्षण कायदा आयोग 2005 हा जो काही आहे तो केला गेला आणि बालकांना, मुलांना त्यांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी विशेष अशा तरतुदी ज्या काही आहे तर त्या यामध्ये केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून 20 जानेवारी 2006 रोजी आयोगाची निर्मिती तिथं केली गेली. या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य असतात. यातील सभासद स्त्री असाव्यात आणि त्यांची सर्वांची नेमणूक तिथे भारताचे जे काही राष्ट्रपती आहे तर त्यांच्यामार्फत केंद्र सरकार करेल अशी तरतूद तिथं करण्याचं काम या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 मध्ये तिथं केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतात. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी योग्य त्यांची अंमलबजावणी व्हावी आणि त्यांच्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात असावी यासाठी नॅशनल चिल्ड्रन कमिशन हे जे काही आहे तर ते स्थापन केलं गेलं. 20 जानेवारी 2006 रोजी या आयोगाची निर्मिती केली गेली आणि या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य असे एकूण 7 सदस्यचा हा आयोग असावा अशी तरतूद, अशी या आयोगाची रचना त्यामध्ये तिथं करण्यात आली. आणि या आयोगामध्ये जे काही सदस्य असतील, या आयोगाचे जे काही अध्यक्ष असतील तर ते सर्व स्त्री किंवा स्त्रिया या त्या असाव्यात असं एक तरतूद त्यामध्ये करल्या गेली. आणि त्यांची जी काही निवड आहे तर ते भारताचे राष्ट्रपती आपल्या सही आणि शिक्क्याने, मात्र केंद्र सरकारच्या सल्ल्याने अशी ते नेमणूक करतील अशी व्यवस्था त्या बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 यामध्ये केल्या गेलेली असल्याचं आपण दिसतं. आयोगात स्थापन करण्याची जी काही मागे जी काही कारणं आहेत तर त्या कारणांचा आपण इथे आढावा घेऊ. कोणत्या कारणांसाठी हा जो काही आयोग आहे तर तो तिथं स्थापन केला गेलेला आहे. आयोगाची कारणे: नंबर 1, सुरक्षाविषयी केलेल्या तरतुदींचे समालोचन करणे. हा जो काही आयोग आहे तर हा आयोग भारतातील बालकांविषयी ज्या काही सुरक्षाविषयक ज्या काही तरतुदी, त्यांच्या हक्कांच्या सुरक्षाविषयी ज्या काही तरतुदी संविधानामध्ये असतील, संसदेने केलेल्या असतील किंवा राज्य सरकारने जे केलेले असतील तर त्या तरतुदींचं समालोचन करण्यासाठी, त्या तरतुदींची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा आयोग तिथं स्थापन केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. नंबर 2, बालकांच्या सुरक्षेविषयी तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी.
बालकांच्या सुरक्षा विषयक ज्या काही तरतुदी आहे तर त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी या आयोगाची तिथं स्थापना केली आहे. भारतीय संविधान असेल, भारतीय संसद असेल, राज्याच्या विधिमंडळ असतील, तर त्यांनी वेळोवेळी बालकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहे, विविध कायदे केले, विविध तरतुदी संविधानामध्ये करून ठेवण्यात आलेल्या आहे. आणि मग त्या तरतुदींची, त्या कायद्यांची, त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हा आयोग इथे स्थापन केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. नंबर 3, बालकांच्या होणाऱ्या जे काही बाल हक्क आहे तर त्याच्या उल्लंघनाच्या जे काही प्रकरणे असतील, तक्रारी असतील, त्याची चौकशी करण्यासाठी हा आयोग इथे स्थापन केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. बाल हक्कांचं उल्लंघन आपण सामाजिक व्यवस्थेमध्ये नेहमीच बघतो की बालकांच्या हक्कांचं उल्लंघन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम, त्यांना दूर ठेवण्याचं काम तिथं मोठ्या प्रमाणात होतं. आणि मग अशा बाल हक्कांच्या होणाऱ्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी, ते थांबवण्यासाठी या आयोगाची तिथं स्थापना केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. नंबर 4, आतंकवाद, हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, घरगुती हिंसा, HIV बाधित बालकांच्या अनैतिक व्यापार, त्यांचे शोषण इत्यादी बालकांच्या उल्लंघनात्मक घटनांचे निरीक्षण करून त्यासंबंधीच्या शिफारशी केंद्र सरकारला सादर करण्यासाठी या आयोगाची तिथं स्थापना झालेली असल्याचं दिसतं. आपण बघतो समाजातील जे काही अनिष्ट घटक आहेत त्यामध्ये आतंकवाद असेल, हिंसाचार असेल, नक्षलवादी असतील, नैसर्गिक आपत्ती असेल, घरगुती हिंसा असेल, HIV बाधित हे जे काही बालकं असतील, बालकांचा अनैतिक व्यापार असेल, त्यांचे शोषण असेल, तर इत्यादी घटना समाजामध्ये, राज्यव्यवस्थामध्ये बालकांच्या उल्लंघनात्मक घटनांचे परीक्षण करून त्या कशा आपल्याला रोखता येईल, त्याचा कसा आळा घालता येईल यासाठी संबंधित त्याच्या परीक्षण करून, त्याचं उपाययोजना करून शिफारस करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपणास दिसून येतो. म्हणजे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा आयोग तिथं मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं आपण दिसतं. 5, बालकांच्या संरक्षणासाठी त्यांच्या संबंधित गरजांकडे लक्ष पुरवण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपण दिसतं. बालकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, त्यांच्या गरजांसाठी हा आयोग जो काही आहे तर तिकडे लक्ष पुरवण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 6, बाल हक्कांच्या संदर्भात संशोधन करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं दिसतात. बाल हक्क, त्यांचे जे काही संशोधन असेल, अध्ययन असेल, सर्वेक्षण असेल इत्यादी करण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर 7, बाल हक्क प्रोत्साहनासाठी योग्य ती कार्य आणि कृती करण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, बाल हक्कांचं प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यासाठी, त्याच्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आयोग वेगवेगळ्या ज्या तरतुदी ज्या काही आहे आणि कार्य आणि कृती करण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपणास दिसून येतं. याचबरोबर आता या कारणांसाठी हा जो काही आयोग आहे, बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 हा तिथं स्थापन केला जात असतो आपण दिसतं. हा उद्देश ठेवून, हे कारण डोळ्यासमोर ठेवून हा आयोग 2005मध्ये या कायद्यानुसार तो तिथं स्थापन केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर आपण बघूया भारतातील मुलांचे हक्क आणि काय संविधानातील ज्या काही तरतुदी असतील, कायद्यातील तरतुदी ज्या काही असतील तर त्या कशा पद्धतीने भारतीय मुलांना, भारतीय बालकांना कशा प्रकारच्या संवैधानिक तरतुदी या घटनेमध्ये, कायद्याने, संसदेने, राज्य विधिमंडळाने त्या करून ठेवलेल्या आहे, तर त्या एक एक तरतुदींचा आढावा आपण इथे करून घेणार आहोत. पहिला तरतुदी जी की आहे तर तो म्हणजे जगण्याचा अधिकार. हा जो काही अधिकार आहे हा मूलभूत अधिकारातील अतिशय महत्त्वाचा अधिकार तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेमध्ये हे जे काही स्वातंत्र्याचा जो काही अधिकार आहे कलम 21मध्ये, तर त्यामध्ये जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स म्हणून त्याचे समावेश केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग यानुसार सुद्धा
मुलांना, बालकांना जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारामध्ये कलम 21मध्ये जे की स्वातंत्र्य आहे, तर त्या स्वातंत्र्यातील जगण्याचं स्वातंत्र्य, जीवन स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य तिथे बालकांना प्रदान करत असल्याचं आपणास दिसतं. मुलांची भ्रूण हत्या आपण बघतो की आपल्या भारतामध्ये मुलांची, आब्रकांची, मोठ्या प्रमाणात मुलींची जे की आहे, तर ते आब्रकांची भ्रूण हत्या ही मोठ्या प्रमाणात इथं होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ही सुद्धा कायद्यानुसार त्यांचा जो काही जगण्याचा अधिकार आहे तर तो हिरावून घेण्याचा तो प्रकार तिथं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या मुलींची भ्रूण हत्या थांबवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 21 जे की आहे, तर ह्यानुसार काही तरतुदी भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. भारतीय दंडविधान म्हणजे IPC जे की आहे, तर कलम 299 सदोष वध, खून, कलम 300 खून, कलम 318 मुलांचे प्रेतांचे गुप्तपणे विल्हेवाट लावून जन्म दडपवणे इत्यादी हे जे काही आहे, तर हे अटेम्प्ट टू मर्डर अशा भारतीय दंड संविधानातील IPCमध्ये जे काही धारा आहेत, कलम आहेत, तर त्यानुसार तिथे अनेक अशा प्रकारचे गुन्हे तिथे ते ठरवण्यात आलेले आहे आणि त्यांना शिक्षा तिथे भारतीय दंड संविधानानुसार ठोठावण्याचं काम तिथे केलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 जगण्याचा जो काही अधिकार आहे, तर त्याला अनुसरून अशी तरतुदी भारतीय दंड विधानामध्ये ते करण्यात आलेले आहे. कलम 299 सदोष वध, कलम 300 खून आणि राईट टू त्याला काय म्हणूया आपण अटेम्प्ट टू मर्डर, हा जो काही आहे तो कलम 300 नुसार तो तिथं या बालकांच्या भ्रूण हत्येविषयी तो तिथं लावला जात असलं आपण दिसतं. कलम 318 मुलांचे जे काही प्रेत असेल तर त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावणे हा सुद्धा मुलांची भ्रूण हत्या किंवा खून असं तो तिथं ग्राह्य मानला जात असलं आपण दिसतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये अशा प्रकारच्या भ्रूण हत्येच्या विरोधात अशा तरतुदी तिथं केल्या गेलेल्या असल्या आपण दिसतं. त्याचबरोबर मुलींचे गर्भपात, मेडिकल टर्मिनेशन्स ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट हा जो काही आहे, हा 1971मध्ये तो केल्या गेलेला असल्याचं आपण दिसतं. नेंटल डायग्नोसिस ॲक्ट हा जो काही आहे, तर हा सुद्धा 1994मध्ये हा केला गेला आणि मुलींच्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी हा कायदा तो तिथे केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2चा अतिशय महत्त्वाचा जो काही कायदा आहे, तर तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार. मूलभूत अधिकारातील अतिशय महत्त्वाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम 28 धार्मिक आणि शैक्षणिक अधिकार हा जो काही आहे, तर हा बालकांना संरक्षण देणारा अतिशय महत्त्वाचा कायदा तिथं असल्याचं आपण दिसतं. कलम 29मध्ये प्रवेश, कलम 41मध्ये आणि कलम 45मध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण, कलम 46 दुर्लभ घटकांना सहाय्य, असे जे काही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार असतील आणि राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व जे काही असतील, तर त्यामध्ये हे जे काही तरतुदी करून ठेवण्यात आलेले आहे, तर त्या बालकांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. आणि 2009मध्ये आपण मोफत आणि सक्तीचा जो काही कायदा, शिक्षणाचा कायदा आहे, तर तो त्या अनुषंगाने तिथे केलेला असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर 14 राज्य आणि 7 केंद्रशासित भागात मोफत आणि सक्तीचा कायदा हा तिथं लागू केला गेलेला असतो. हा जो काही कायदा आहे, तर हा कायदा संपूर्ण भारतामध्ये जे काही 29 घटक राज्य असतील आणि 6 ते 7 केंद्रशासित प्रदेश असतील, 9 केंद्रशासित प्रदेश असतील, तर त्यामध्ये हा कायदा तिथे लागू करण्यात आलेला असल्याचं आपण दिसतं. JP उन्नीकृष्णन आणि विरुद्ध आंध्र प्रदेश या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा याप्रमाणे कलम 21मधील जीवनाच्या मूलभूत अधिकारात शिक्षणाचा अधिकार तिथं अंतर्भूत करण्यात आलेला असल्याचं आपण दिसतं. आणि त्यानुसार 83वी घटनादुरुस्तीप्रमाणे 2001 शिक्षण हा मूलभूत अधिकार हा तिथे मान्य केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार मोफत आणि सक्तीचा कायदा तो तिथे केला गेलेला असल्याचा आपणास दिसून येतं. त्यानंतर मुलींचे रक्षण, भारतीय दंड संहितेतील
कलम 372, कलम 373, कलम 375 प्रमाणे मुलींची खरेदी विक्री, बलात्कार विरोधी कायदे इथे त्याला संरक्षण देण्याचं काम तिथे केलं गेलेलं असलं. आपल्या समाजामध्ये अनिष्ट जे काही व्यापार आहेत, अनैतिक व्यापार जे काही आहेत, तर त्या माध्यमातून मुलींची खरेदी विक्री असेल, बलात्कार असेल, या विरोधी कायदे भारतीय दंड संहितेतील 372 असेल, 373 असेल, 375 असेल, तर यानुसार त्यांना बॅन किंवा याच्यावर प्रतिबंध घालण्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. त्याचप्रमाणे दत्तक जे काही मूल असेल, हिंदू अडॅप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 176, गार्डियन अँड वॉर्ड्स ॲक्ट 1980 यानुसार दत्तक मुलांविषयी तिथे कायदे तिथे केले गेलेले असल्याचे आपणास दिसून येतात. त्यानंतर अपंग मूल, जे काही अपंग मूल असेल तर त्या संदर्भात सुद्धा भारतीय संविधान असेल आणि संसद असेल, वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध कायद्यांची आणि नियमांची निर्मिती तिथे केली गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये फुल पार्टिसिपेशन अँड इक्वॅलिटी ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटीज 1992चा करारावर भारताने तिथे स्वाक्षरी करण्याचं काम तिथं केलेलं गेलेलं असलं आपण दिसतं. त्यानंतर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, इक्वल अपॉर्च्युनिटीज, प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल सर्टिफिकेशन्स ॲक्ट 1995 हा जो काही आहे, तर हाही सुद्धा भारतीय संसदेने ते करून ज्या काही डिसॅबिलिटीज असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, अपंग मुलं असतील, तर त्यांनासुद्धा ज्या काही त्यांच्या विकासाच्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या विविध संधीपासून त्यांना विशेष अशा सवलती देण्याचं काम तिथे त्या केल्या गेलेलं आपल्याला दिसतं. आणि हा जो काही कायदा आहे, तर हा कायदासुद्धा 1995मध्ये हा कायदा भारतीय संसदेने तर तिथे पारित केलेला असल्याचं आपल्याला दिसतात. याचबरोबर बालकामगार हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि यामुळे बालकांच्या बाल हक्कापासून त्यांना वंचित करणारा बालकामगार हा ही एक मोठी समस्या भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. आणि यावर सुद्धा उपाययोजना शोधण्यासाठी भारतीय संविधानाने आणि भारताच्या संसदेने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या करार तिथं केलेले असल्याचे आपणास दिसतात, कायदे केले असले दिसतात, उपाययोजना केलेल्या असलेल्या दिसतात. कलम 24 बालकाम व कलम 45 सक्तीचे शिक्षण, कलम 39(3) बाल गैरवापर व 29 संधी व संरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये अशा तरतुदी करून बालकांना बालकामगारापासून रोखण्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर चाइल्ड लेबर प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 हा जो काही आहे, चाइल्ड लेबर ॲक्ट 1986, बालकामगार कायदा 1986 नुसार त्यांना संरक्षण आणि रेग्युलेशन संदर्भात हा जो काही कायदा आहे, तर हा कायदासुद्धा भारतीय संसदेने 1986मध्ये तिथं गेलेला असल्याचं आपणास दिसतं. बँडेड लेबर सिस्टीम ऑब्लिगेशन्स ॲक्ट 1986, चिल्ड्रन लेबर ॲक्ट 1933 असे जे काही कायदे आहेत, तर ते तिथं वेळोवेळी तिथे केले गेलेले आपल्याला दिसतात. यामध्ये बीडी अँड शिगार वर्कर्स हे जे काही आहे, कंडिशन एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1966, त्यामध्ये फॅक्टरी ॲक्ट 1948, मर्चंट शिपिंग ॲक्ट 1948, माइन्स ॲक्ट 1952, मिनिमम वेटेज ॲक्ट 1948, मोटर ट्रान्सपोर्ट ॲक्ट 1961 आणि लेफ्टन्स लेबर ॲक्ट 1951 अशा कायद्यामध्ये सुद्धा जे काही खाणे असतील, अवजड कामं असतील, तर अशा ठिकाणी बालकांना कामगार म्हणून तिथं नेमलं जाऊ नये यासाठी इथे विविध तरतुदी या कायद्यानुसार विविध उपाययोजना तिथे त्या केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो काही कायदा आहे, चिल्ड्रन लेबर प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 म्हणजे बाल कामगार संरक्षण आणि संवर्धन कायदा 1986 हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याचबरोबर सुद्धा अनेक जे काही कायदे आहे, तर त्या कायद्यानुसार कामगारांना त्यांना संरक्षण देण्याचं काम, तर संवर्धन करण्याचं काम इथे या विभिन्न कायद्याद्वारे तरतुदीद्वारे तिथं केल्या गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. याचबरोबर
भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे, तर या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जे काही विविध निर्णय दिलेले आहेत, तर त्या निर्णयातून सुद्धा बालकांच्या मानव अधिकारांचं रक्षण करण्याचं काम, संरक्षण करण्याचं काम त्या कायद्याने तिथं त्या निकालाने आणि त्या महत्त्वाच्या निर्णयाने तिथं ते झालेलं असलं आपण दिसतं. आणि यातील 2 जे महत्त्वाचे निर्णय आहेत, तर ते आपण इथे बघणार आहोत. शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यास झालेल्या अपघाताच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतः त्याची दखल घेतली व बळी पडलेल्या व्यक्तींना भरपाई देण्याचा तामिळनाडू सरकारला तिथं आदेश तिथं दिलेला असल्याचं आपण दिसतं. शिवकाशी ही तामिळनाडूमधील एक जे काही शहर आहे, तर तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये कारखान्यामध्ये जो काही फटाक्यांच्या कारखान्यामध्ये जो काही स्फोट झाला आणि त्यामध्ये अनेक बालकांचे जे काही तिथं बालकामगार म्हणून तिथं त्यांना कामावर ठेवलं जात होतं, तर अशा मृत पडलेल्या आणि त्यांनी आपला जीव गमावलेल्या व्यक्तींना भरपाई देण्याचा आदेश तामिळनाडू सरकारला देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने तिथे ते केलेलं असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर S.C. मेहता आणि विरुद्ध तामिळनाडू प्रकरणी 14 वर्षाखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे व त्यांना अशा वयात कारखान्यात कामावर न ठेवण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने तिथे दिलेले असल्याचं आपल्याला दिसतं. M.C. मेहता विरुद्ध तामिळनाडू हे जे काही प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललं आणि त्याच्या निकालार्थी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की 14 वर्षाखालील जी काही मुलं असतील तर त्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे, जेणेकरून ते बालकामगार म्हणून कारखान्यात काम करणार नाही आणि त्यांना त्यांच्या या वयामध्ये त्यांना कारखान्यात कामावर न ठेवण्याचे आदेशसुद्धा इथं सर्वोच्च न्यायालयाने तिथे दिलेले असल्याचे आपल्याला दिसतात. आणि या अशा माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने बालकांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम तिथे ते केलेलं असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर बालकांच्या मानव अधिकारांचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इथे वेगवेगळे जे काही कायदे आहेत, तर ते तिथे केले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात. त्यामध्ये भारतातील शिक्षणाचा जो काही अधिकार आहे, तर हा शिक्षणाचा अधिकार बालकांचा मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायदा RT ॲक्ट 2009 जो काही आहे, तर त्यानुसार इथे तो केल्या गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून बालकांना त्यांना शिक्षणात जो काही अधिकार आहे, तर तो दिला जावा, त्यांच्या विकासाची संधी जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना मिळतील, यासाठी हा कायदा इथे केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. 2002मध्ये भारत सरकारने 86वी घटना दुरुस्ती करून घटना कलम 21A मध्ये हा जो काही कायदा आहे, मूलभूत अधिकार शिक्षणाचा अधिकार, हा कलम 21A मध्ये त्याचा समावेश करून प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्याचं काम तिथं केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. 2002मध्ये भारत सरकारने 86वी घटनादुरुस्ती विधेयक ते तिथे केलं आणि शिक्षणाचा अधिकार जो काही आहे, तर तो कलम 21A मध्ये त्याचा समावेश करून प्राथमिक शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारात त्याचा समावेश. अगोदरही शिक्षणाचा अधिकार हा होता, परंतु तो सामान्य अधिकार होता, परंतु त्या सामान्य अधिकाराला मूलभूत अधिकारामध्ये जोडण्याचं काम, कलम 21A मध्ये जोडण्याचं काम तिथं 2002मध्ये तिथं केलं गेलं. त्यासाठी 86वी 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे की आहे, तर ती तिथे केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. देशातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना व मुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद त्यामध्ये केली गेली. याचबरोबर घटनेतील मूलभूत कर्तव्य यामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य जोडून पालकांनी आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची मूलभूत कर्तव्यामध्ये 11वं एक कर्तव्य नव्याने तिथे समाविष्ट केल्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. ही जी की 86वी घटनादुरुस्ती आहे, यामध्ये 2 बदल यामुळे संविधानामध्ये झाले. भारतीय राज्यघटनेच्या 21A मध्ये प्राथमिक शिक्षण हे मूलभूत अधिकार म्हणून त्याला जोडलं गेलं आणि जे की कलम 51 आहे, तर त्या 51A मध्ये जे की 10 प्रकारचे अगोदर मूलभूत कर्तव्य होते, त्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं गेलं आणि प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला प्राथमिक शिक्षण देणं हे त्याचं मूलभूत कर्तव्य म्हणून तिथं समाविष्ट केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा 2009. केंद्र सरकारने देशातील 6 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याकरिता ऑगस्ट 2009मध्ये
शिक्षण कायदा तिथं पास करून त्या कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशात तिथं लागू करण्यात आली आणि त्यातील तरतुदी खालीलप्रमाणे. नंबर 1, वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे. हा जो काही कायदा आहे, तर हा कायदा 2002 मध्ये जी की 86वी घटनादुरुस्ती होती, 21A मध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण किंवा मूलभूत अधिकारमध्ये प्राथमिक शिक्षण असा समाविष्ट केला गेला आणि याला अनुसरून 2009 मध्ये मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009 RTA ॲक्ट 2009 हा तिथे केला गेला आणि 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू केला गेला. यानुसार वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2, मुलामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक आणि मानसिक प्रतारणा होणार नाही याची दक्षता घेण्याचं काम इथे केल्या गेल्याचं असं आपल्याला दिसतं या कायद्यानुसार. नंबर 3, जवळील शिक्षण संस्थेमध्ये समाजातील आर्थिक कमकुवत वर्गातील मुलांसाठी 25% राखीव जागा तिथे ठेवण्यात येईल. ज्या काही खाजगी संस्था असतील तर त्या खाजगी संस्थांमध्ये प्रायव्हेट ज्या काही या असतील तर त्यामध्ये 25% राखीव जागा आर्थिक आणि कमकुवत वर्गातील घटकांसाठी राखीव ठेवण्याचं काम या RT ॲक्टनुसार तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 4, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 1 किमी अंतरापर्यंत आणि 6वी ते 8वी वर्गाकरिता किमान 3 किमी अंतराच्या आत ब्रदरहूड स्कूलची निर्मिती करण्याचं काम या कायद्यानुसार तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 3, 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक अशी व्यवस्था या कायद्यानुसार तिथे केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. 6वी किंवा अतिशय महत्त्वाची तरतूद, इयत्ता 8वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येणार नाही हे धोरणसुद्धा RT ॲक्टनुसार तिथे केल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि 2009 मध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा 2009 यामध्ये बालकांच्या मूलभूत अधिकारांना मध्ये हा शिक्षणाचा अधिकार हा एक नव्याने तिथं तो जोडल्या गेला असं आपल्याला दिसतं. भारतातील राज्य असतील, भारतातील संसद असेल आणि भारतीय संविधान असेल तर त्या विविध केलेल्या उपाययोजनाच्या माध्यमातून भारतातील भारतातील मुलांचे मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना, विविध तरतुदी त्या इथे केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये बाल हक्क संरक्षण कायदा 2005, याचबरोबर नॅशनल जो काही बालमजूर किंवा चिल्ड्रन लेबर ॲक्ट हा 1986 असेल आणि त्यानंतर बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा RT ॲक्ट 2009 असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय असतील तर हे भारतातील बालकांच्या मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी केलेल्या महत्त्वाच्या तरतुदी तिथं असल्याच्या आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने भारतातील बालकांचे हक्क चिल्ड्रन्स राईट इन इंडिया हा घटक आपला इथे संपलेला आहे. पुढचा घटक आपण जो काही आहे तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. थँक्यू.